घरात माणसं 4 आणि नखरे 1000. आता काय झालं ते सांगतेच, पण त्याआधी ना सकाळी लवकर पहाटेच उठले होते, कारण मला सगळी कार्यक्रमाची तयारी करायची होती. ते करून घेतली आणि नंतर ना सगळं आवरून चाललो होतो आम्ही पुढच्या कार्यक्रमाला. तर अगोदर जाताना ना सत्यनारायणाची पूजेची उत्तर पूजा करून घेतली आणि नंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि प्रवासात ना हे तर नाही म्हणजे खूप मस्ती चाललेली असते. तर आम्ही तिथे पोहोचलो आणि आमची ना कार्यक्रमाला जी जागा पाहिजे होती ती धरून बसलो होतो. आणि नंतर मग गाडीतलं सगळं सामान काढून घेतलं. तर सकाळी लवकरच गेलो होतो, तेव्हा काही एवढी जास्त गर्दी झाली नव्हती आणि अजून ना आमची गावाकडची लोकं आलीच नव्हती. तर खूप वेळ बसून आम्हाला पण खरंच खूप कंटाळा आला होता. तर बसून आमचं ना नुसतं खारीमेरू पेरू हेच खायचं काम चाललं होतं. आणि मग नंतर ना आमची गावाकडची गाडी आली होती. त्यातलं गाडीतलं आम्ही सगळं सामान वगैरे काढून घेतलं आणि नंतर मग सगळेजण आम्ही मंदिरात जाऊन आलो होतो. मग इकडे चालू होते आमच्या एकीकडे भाकरी करायच्या, एकीकडे भाजी चालली होती आणि माझ्या मोबाईलला ना चार्जिंग नसल्यामुळे पुढचं काही जास्त शूट करूच शकले नाही आणि घरचा कार्यक्रम असल्यामुळे मी पण थोडीशी बिझी झालेच होते. मग रात्री घरी आलो आणि जास्त काही भूक नसल्यामुळे आमचं ब्रेड आमलेट करायचं ठरलं होतं. ते करायला घेतलं आणि त्यात पण एकाला ब्रेड भुर्जी पाहिजे, एकाला आमलेट पाहिजे, एकाला ब्रेड आमलेट पाहिजे. एवढे सगळे पदार्थ करावे लागले मग शेवटी. आणि चला तर मग असं संपवला आजचा दिवस. चला बाय.